सह्याद्रीतला निसर्ग खरं तर आपल्यावर प्रत्येक वेळी भूल टाकतो. वशीकरण केल्याप्रमाणे आपसुकच आपल्याला त्याच्या प्रेमात पाडायला भाग पाडतो. खरं तर हा सह्याद्रीतला एक सुळका निव्वळ त्याच्या चढाईच्या आव्हानामुळे भटक्यांना आणि ट्रेकर्सना आवडीचा वाटतो. आजची भ्रमंती ही इर्शाळ गडावर. पनवेल एसटी स्टँड जवळील एका ठिकाणी इडली आणि मेंदूवड्यावर ताव मारून एक फक्कड चहा पिऊन जुन्या मुंबई पुणे हायवेने आम्ही निघालो. धुक्यात नाहून निघालेला प्रबळगड, कलावंतीन सुळका डोळ्यात साठवून आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या नानिवली गावात पोहोचलो. गावात बाईक पार्क करून आम्ही भ्रमंतीची सुरुवात केली. सुप्रभात मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय. आज आपण इर्शाळ गडावरती आलेलो आहोत आणि सकाळी 7:30 वाजता आम्ही पनवेलवरून निघालो. खरं तर आमचा एक कोपर करण्याचा मित्रसुद्धा येणार होता आणि ॲज युजल नेहमीसारखा कोण ना कोणतरी आपल्या प्लॅनला टांग देतो त्याप्रमाणे त्याने टांग दिली. सकाळपासून तो काय फोन उचलत नव्हता. तर मी आणि माझा मित्र शिवतेज आज आम्ही आलो इर्शाळगड किल्ल्यावरती. खाली पायथ्याला गाडी लावलेली आहे आम्ही बाईक. साधारण इथून आता आम्ही चालायला सुरुवात केलेली आहे. आमच्या बरोबर मागे म्हणजे या साईडला वरती झाडांमध्ये आता दिसत नाही आहे, या साईडला किल्ला आहे. तर चला करूया सुरुवात आपल्या गडभ्रमंतीची. ट्रेकच्या सुरुवातीपासूनच गडाचा सुळका हा कायम आपल्या डोळ्यासमोरच असतो. सुरुवातीची वाट ही तशी सरळ सरळच आहे, नंतर मात्र खडी चढाई सुरू होते. एक 2 मिनटं चाललो आम्ही जिथे आम्ही बाईक पार्क केली आणि त्यानंतर अशा प्रकारे खडी चढाई सुरू झालेली आहे. आपल्याला इथून असं वरती जायचं आहे आणि आपल्या बरोबर समोर जर तुम्ही बघितलं तर मोरबे धरणाचं हे असं विहंगम दृश्य आहे. हा हा, जिकडे नजर जावी तिकडे सुखच सुख बघू शकता. आणि आपल्याला या वाटेने असं वरती जायचं आहे. मोरबे धरणाचे विशाल रूप आणि आजूबाजूचा प्रदेश न्याहाळीत डोळ्यात साठवीत आम्ही चढाईला सुरुवात केली. पावसाळा चालू झाला असला तरी आज मात्र पावसाने शांतता घेतली होती. चढाईचा एक एक टप्पा सर करत जसजसे आपण वर जात होतो तसतसे आजूबाजूचे दृश्य अधिकाधिक सुंदर होत होते. तुझं रुपेश आणि तुझं शीतल. इथे खाली राहता पहिल्यापासून तुम्ही इथेच राहता? हो. शाळेत जाता कितवीला का नाही? तू तिसरीला. तू जातो? तू बालवाडीत जातो? काय काय येतं तुला? अंडी, केला सगळं येतं का? हा, बालवाडीत जातो तो. काय येतं? गडाच्या सुरुवातीच्या वाटेत भेटलेल्या गावातल्या चिमुकल्यांशी छान गप्पा मारून झाल्यावर थोडे फोटो आणि व्हिडिओ बनवत आम्ही वर चालू लागलो. तर मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्याला खडी चढाई करायला लागते इथे इर्शाळगडावर येण्यासाठी. हे असे आपल्याला बरोबर बाजूला हा गड दिसतोय. शिवतेज माझा मित्र थोडासा थकलेला दिसतोय, मलाही दमायला झालंय. शिवा, खूप वर्षानंतर ट्रेक करतोस ना? या ब्रो. तरी साधारण किती वर्षानंतर आल्यास किल्ल्यावरती? तरी 5 वर्ष झाले असतील. 5 वर्ष? या. ओवेन्स कॉर्निंगला असताना गेला होतास ना तुमच्या ग्रुपसोबत? या गेलो होतो, पण इतका क्लाइम हाईट नव्हती ती. हां.
याची हाईट खूप जास्त हा कर्नाळ्याला गेले होते ना तुम्ही? कम्पेअर्ड येस. हां बरोबर बरोबर. आत्ता वाजलेत 9 मित्रांनो आणि पावसाळा चालू तर झाला आहे. अगदी 2-3 दिवस पनवेलमध्ये खूप पाऊस पडतोच आहे. मात्र इथे आताचं वातावरण जे आहे थोडंसं ढगाळ वातावरण आहे, मळक पण आलेलं आहे आणि त्यामुळे जास्त थोडंसं थकायला होते. तर बघूया वरती जाईपर्यंत काय अवस्था होते ती. शिवा काय आतात? हे मी शेंगदाण्याची चिक्की खातो आहे, का रे? गुळाची आणि शेंगदाण्याची, कारण मला आता थकवा जाणवतोय खूप, त्यामुळे हे एनर्जी बूस्ट म्हणजे energy गुळ booster म्हणून गुळ चांगला असतो बरोबर. गुळ चांगला असतो. त्यामुळे हे तुमचा थकवा दूर करण्यासाठी एक टॉनिकच आहे असं समजा तुम्ही. अच्छा, पण आपल्याला अजून best to get. खूप वर जायचं हो. येस, त्यासाठी मला याची गरज आहे. अच्छा, अशा किती चिक्या आणल्यास आहेस? अशा एक 5 चिक्क्या आणलेल्या आहेत मी. अच्छा, ओके, वर जाईपर्यंत संपतील ते, आधीच संपतील, संपतील. आरामात संपतील. आणि याची खूप गरज आहे असं हा. मला वाटते. चलता आहे बाबा. याच्यात बोला, असंच सांगा ना. आता वरती राहता ना तुम्ही? आता वरती जे घटना आपली घडली होती मागच्या वर्षी, त्याच्यानंतर सरकारने खाली केलेलं आहे. हा तिथे ते कंटिन्यू तिथे आहे ना चौक मध्ये पण हे जे समोर इथे दिसत होतं ते घरा बांधले. पण ते फक्त बांधलेले आहेत. हा, नाही, बांधले चालू पण काम आहे. ओके ना झाली. पण आता इतके वर्ष व्हायला आलं, 7 बाकी आहे. अजून कोण येतं का पाठपुरावा करायला? काय येतं तो येतं, नाही तर नाही. हे काम चालू आहे धीरे ते फक्त दाखवण्यासाठी लोकांना की आम्हाला सहानुभूती आहे. नाही, काम आहे चालू. हा, यार रस्ता लाईट सगळं आता 8 दिवसात सगळं होईल. अच्छा फक्त घरा आहेत 7-8 ते हा. अजून चालू आहे. अच्छा अच्छा, बरोबर. सध्या आता फक्त तुम्ही आता जाऊन मग परत खाली. आमची वाडीच होती ना, आमची वाडी. माणसं. हो, ते आम्ही बघितलं टीव्हीला वगैरे, ते गेली श्याम. माणसं आमची घर सगळी. पण आहे ना आपलं वर. बरोबर. आता आमचं घरवरती होतं ना, तर आमच्या घरी शनिवार रविवारी काहीच नाही राहायला. 40-50 लोक तुमच्यासारखे यायचे. हो, आणि इतके वर्ष तुम्ही तिथे काढलीत आणि क्षणार्धात सगळ्या गोष्टी झाल्या ना. जेवण आमच्या घरी बनवायचं. या टायमाला फुल सीजन आमच्या घरी. हो, येणाऱ्या लोकांमुळे तेवढं तुमचं पोटपाणी त्याच्यावरती रोजगार. रविवार मस्त चालत होत. बरोबर. आता त्या सगळ्या गोष्टी गेल्या. गेल्या आता सगळं. मित्रांनो, थोडंसं चालत आपण ह्या वाटेनं आलेलो आहोत आणि आपल्याला इरसाळगडावरती इथे जायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता की पत्रे वगैरे इथे आहेत. इथून स्पष्टपणे डोळ्याने दिसतंय. तुम्हाला दिसतंय का मला माहीत नाही, तो खचलेला भाग. मला आत्ताच त्या वाडीत राहणारे 2 व्यक्ती मला तिथे भेटल्या. ते बाबा सांगत होते तिथे की कशा प्रकारे त्यांच्यासोबत त्या घटना घडल्या आणि आयुष्य त्यांनी ह्या इरसाळवाडीमध्ये त्यांच्या घरांमध्ये काढलं होतं. मात्र दैवाने असा काही घात केला की त्यांना त्या सगळ्या गोष्टी सोडून आता खाली जावं लागलं. आपल्या सगळ्यांना ती घटना माहिती आहे की कशा प्रकारे नैसर्गिकरित्या ती माती, ती दरड, तो कोसळून त्या इरसाळवाडीवरती, त्या घरांवरती तो मातीचा संपूर्णपणे ढिगारा आला होता. आणि रात्रीच्या अंधारात कळायच्या आतमध्येच त्यांच्यासोबत अनेकांचे त्याच्यामध्ये जीव गेले, अनेक जण सापडले नाही असेही ते बोलले. आणि त्या प्रकारच्या त्या गोष्टी जेव्हा ते मला सांगत होते, थोडासा भाग मी शूट केला, तुम्हाला नक्की दाखवीन. मात्र संपूर्ण भाग व्हिडिओमध्ये किंवा कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याची माझी हिंमत झाली नाही. त्यांच्या डोळ्यांमधल्या त्या वेदना जेव्हा दिसल्या तेव्हा मी मोबाईल बंद केला. मात्र त्यांचं जे दुःख आहे, त्यांच्या ज्या वेदना आहेत त्या आपण विसरतो, कारण ऑब्व्हियसली प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल लाईफ आहे. आपण विसरून जातो, त्या क्षणापुरता त्या आपल्याला त्रास देतात. मात्र 1 वर्षानंतरसुद्धा त्यांच्या त्या घटना, त्या दुःखद घटना अजूनही ताज्या आहेत. आणि या निमित्ताने आपण इरसाळगडावरती आलेलो आहोत, तर त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. असो, आता आपल्याला त्याच वाडीतून आता वरती जायचं आहे. दुर्घटनाग्रस्त इरसाळवाडीला उजव्या बाजूला मागे ठेवून डाव्या बाजूने आम्ही वर निघालो. थांबलोय आता आम्ही इथे जरा. मित्र पण दमलाय, थोडासा पाणी वगैरे पितोय शिवतेच. आणि तुम्ही जर बघितलं तर इथे बरोबर आपल्या समोर, म्हणजे आता मी इथे बसलो आहे ना, माझ्या बरोबर समोर इरसाळगड आहे. आणि जवळजवळ अजून वरती आम्हाला 400
फीट अजून जायचं असेल वरती. 400 फूट 400 तू फीट. बघून आलायस वाटतं, या. अभ्यास करून आलायस. या भारी आहे शिवा, नशीब थोडंसं काम हलकं केलंस म्हणजे. पण आता चढून आपण आपल्याला किती वेळ आपल्याला लागेल जायचं त्याला? असेल तर पहिले एक काम करावं आपण की त्या प्लेसची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे की नक्कीच. त्यामुळे आपल्याला जे प्रॉब्लेम फेस करावे लागतात हां ते आपल्याला इझी जातात जेव्हा आपल्याला इन्फॉर्मेशन असेल तेव्हा. नक्कीच, त्यामुळे नक्कीच. तुम्ही जेव्हा बी कधी व्हिजिट कराल एखाद्या प्लेसला तेव्हा हां. त्याची प्रॉपर नाही तर थोडीफार तरी इन्फॉर्मेशन घेऊन चला, चाललंच पाहिजे जेणेकरून त्याचा आपल्याला त्रास होणार नाही आणि आपल्याला सोयीस्कर बेनिफिट राहील. होईल हां, त्याचं तुम्हाला. बरोबर एक बरोबर ॲडव्हान्टेज भेटून जाईल आपल्याला. बरोबर. ओके फ्रेंड्स. शिवतेज आपला ब्लॉगर. इरशाळवाडीतल्या घटना बघून आणि त्या वाडीतले जी घरं होती त्या घरांची परिस्थिती बघून आत्ता आम्ही आलेलो आहोत. थोडंसं शूट केलं आहे मी, दाखवीन तुम्हाला नक्की. आणि तिथे अशी माहिती भेटली की जवळजवळ 45 घरं त्या वेळेला होती. त्यातली साधारण एक 10 ते 12 घरं आता फक्त ती पण वाईट अवस्थेतच आहेत. बाकी सगळी घरं पूर्णपणे त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आणि ते प्रत्यक्ष आम्ही डोळ्याने आत्ता पाहिलं आहे. कोण राहत नाही तिथे आत्ता, विषयच येत नाही राहण्याचं. जंगलातनं चालले वाट आणि जरा जरी बसलो किंवा थांबलो एका ठिकाणी तर मच्छरांचा मात्र त्रास होतो आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या वेळेत जर कधी आलात, ह्याच नाही कुठल्याही किल्ल्यावरती गेलात जिथे झाडं वगैरे असतील आणि असतातच, तर ओडोमाससारख्या गोष्टी घेऊन जात चला, तेवढाच आपल्याला फायदा होत राहील. गडावर जाण्यासाठीची ही शेवटची खडी चढाई. या चढाईनंतर मात्र खरंच दमछाक झाली होती. ज्या ठिकाणी आम्ही थोडी विश्रांती घेतली तिथे मागच्या बाजूला मोरबे धरण तर एका बाजूला गडाचा सुळका, अशा दुहेरी दृश्यांनी मनाला मात्र आराम मिळत होता. आता मात्र दमायला झालं आहे. निम्म्या टप्प्यावरती येऊन बसलो इथे आणि इथे तुम्ही मागे बघू शकता आपल्याला कुठल्याही हायवेवरनं म्हणजे मुंबई पुणे हायवेवरनं जाताना किंवा इतरही ठिकाणाहून जो आपल्याला इरसाळगडाचा जो सुळका दिसतो, म्हणजे जो खेकड्याच्या नांग्यासारखा आपल्याला जाणवतो, तो सुळका बरोबर आपल्या मागे आहे. आणि आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतरावरती चढून आलेलो आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता की खाली मस्तपैकी मोरबे धरणाचा व्ह्यू आहे. खालपासून जशी आपण सुरुवात करतो ट्रेकला किंवा किल्ल्याच्या भ्रमंतीला चढायला, त्यावेळेला सुरुवातीला जसं आपल्याला वाटतं की हा समोरचा व्ह्यू किती भारी आहे मोरबे धरणाचा किंवा इतरही आसपासचा, आणि जसजसे आपण उंचावरती येत जातो तसतसं तो व्ह्यू किंवा ते जे दृश्य आहे ते अधिकाधिक विहंगम वाटू लागतं. अतिशय म्हणजे तिथे फोटो काढण्याचा किंवा व्हिडिओ करण्याचा जो मोह आहे तो आवरत नाही. आणि या सगळ्या जर्नीतून हा प्रवास करत करत आत्ता आपण इथे येऊन बसलेलो आहे. साधारण एक 20 ते 30% अंतर बाकी असेल माझ्या मते. आणि आता आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. नेड्यात जायचा आपला प्रयत्न असेल. बघूया रस्ता कसा आहे. जर निसर्डीचा रस्ता असेल आणि पावसामुळे जर जास्त वाट जर घसरडी झाली असेल तर आपण कदाचित जाणार नाही. ते आता वरती गेल्यावरतीच बघूया की नेमकी ती वाट कशी आहे ते. चला. पुढे गेल्यावर मग गडाच्या सुळक्याला उजव्या बाजूला ठेवून जणू काही आम्ही धोक्यातून प्रवास सुरू ठेवला. आता बरोबर या गडाला आपण इथे बघू शकता, या सुळक्याला आपण उजव्या बाजूला ठेवून डाव्या वाटेने आपण चाललोय पुढे. आणि ह्या वाटेने जेव्हा इथे येतोय तेव्हा एवढं वातावरण थंड झालेलं आहे की बघू शकता या साईडला जे पूर्णपणे मागे पूर्ण धुकं झालेलं आहे आणि मजा येते. आता थोडीशी ट्रेकला मजा यायला लागले. वातावरण अतिशय थंड झालेलं आहे आणि आय होप वरती गेल्यावर एक तासाभराची एक चांगलीशी झोप होईल. बघूया, झोप घेण्याचा प्रयत्न असेलच. फक्त आता रविवारमुळे गर्दी किती आहे वरती माहीत नाही. जर गर्दी असेल तर मात्र इच्छा उडून जाईल. या ठिकाणी खाली दरडी देखील कोसळलेल्या आहेत आपल्याला दिसत आहेत.
त्यामुळे जर पावसाळ्यात जरी आपण आलो तरी वरती पण आपलं लक्ष असू द्यायला पाहिजे. काय म्हणतो शिवा? ही दडप कोसळण्याची खूप भीती आहे. आहे ना, तो असा पूर्ण पुढे आलाय ना, क्रॅक दिसतोय का? हे बघ, अरे बापरे. हां खूप मोठी रिस्क आहे. मित्रांनो, आपण या बाजूने आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की इथे या कड्याला पूर्णपणे दरार गेलेले, क्रॅक पडला आहे, अगदी वरपर्यंत पण आहे. आता कॅमेरामध्ये दिसतंय का माहीत नाही, पण वरतीसुद्धा हा टप्पा तर बघा, हा कधीही कोसळू शकतो. चालत असताना आपण सावधानता बाळगायची आणि थोडंसं वरती बघत चालायचं आहे, कुठे काय आपल्याला अशा प्रकारचा धोका जाणवतो आहे का, कारण नाहीतरी सगळ्या गोष्टी अवघड होऊ शकतात. बघू शकता पूर्णपणे आपल्या डोक्यावरती असणार आहेत या वाटेवरती हे दगड, सर्व दगड. चला, आयुष्यात सुद्धा आपल्याला असंच ह्या सगळ्या गोष्टींना मागे ठेवून पुढे चालायचं असतं, त्याप्रमाणे चालूया. काय बोलतो शिवा, बरोबर ना? एकदम राईट. भाई खतरनाक आहे रे. शिवा गुहा नाही आहे ही. अरे भाई, हे कधी कोसळू शकतं. ये इथंच ये, इथं तिकडनं आला तरी चालेल, इथून आहे रस्ता. पाण्याचे टाकं इथं पण आहे. अच्छा, ह्या रस्त्या पण लावलेलं तिथे, शिडी आहे एक. ही बघूया काय सीन आहे. गडाच्या पहिल्या पाण्याच्या टाकीजवळ थोडे पाणी तोंडावर मारून मग शेवटच्या टप्प्याकडे निघालो. आता आपण ह्या कातळ टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलोय. इथे बाजूला धरण्यासाठी अशी रस्सी देखील आहे आणि वरती एक लाकडी शिडी पण आहे. पहिल्यांदा ह्या शिड्या आणि ह्या रस्स्या नव्हत्या, हा कारण थोडासा अवघड टप्पा आहे. ॲक्च्युली ती लोखंडी पाहिजे जशी का तशी आहे. हां ठीक आहे ना, लाकडी आहे, तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी सोय केली असेल की जेणेकरून अपघात अपघात होऊ शकतात. बरोबर, त्यासाठी. कारण आता पावसाळा नाही आहे, त्यामुळे हे सर्व जे दगड आहेत ह्याच्यावरती शेवाळी धरलेली नाही आहे किंवा पाणी धरलेलं नाही आहे, त्यामुळे आपला पायाची जी ग्रीप आहे ती थोडी व्यवस्थित बसू शकते. पण ज्या वेळेला पावसाळा होतो आणि पावसाळ्यात ज्या ठिकाणी पर्यटक येतात, ट्रेकर्स येत असतात, तर त्यावेळेला मात्र हा मार्ग थोडासा खडतर होऊ शकतो. तर त्यासाठी म्हणून ही रस्सी किंवा ती लाकडी शिडी आहे ती लावलेली आहे. तर आपण चढूया हळूहळू वरती. खतरनाक. शिवा काय होते, जमते ना? इकडे ते काय वरतीच, ती काय शिडी आहे. मंदिरात जायचं. हा, मंदिरात जाऊया ना बाबा. इथून आपण चढत चढत आलेलो आहोत आणि आपल्या बरोबर ते लांबून दिसणारं छिद्र म्हणजेच नेडं, त्या नेड्यात आपण येऊन पोचलेलो आहोत. हा खतरनाक. नेढं, ऊन, वारा, पाऊस अशा नैसर्गिक स्तोत्रांनी नैसर्गिकरित्या कातळाला पडलेल्या प्रचंड मोठ्या भगदडाला नेडं म्हणतात. महाराष्ट्रातील सह्याद्री रांगेत काही मोजक्या गडकिल्ल्यांवर अशा प्रकारचं नेडं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यापैकीच एक या इर्शाळगडावर. नेड्याच्या ह्या बाजूने आपण पुढे आलोत आणि इथे टाका आहे पाण्याचं. आणि तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर ह्या संपूर्ण टाक्याला म्हणजे एका खांबावरती उभा आहे, त्याला एक खांबी टाक असं म्हटलं आहे.
पाण्यामध्ये माझा मित्र आज जातो. पाणी प्रचंड गार आहे म्हणतोय तो. आयुष्याचे 2 भाग असतात, नाण्याच्या 2 बाजू आपण म्हणतो ना, तसंच हे समोर दिसणारं निसर्गरम्य असं मोरबे धरण आणि एक्झॅक्ट त्याच्या खाली ही आत्ता नसलेली इरशाळवाडी. साधारण जुलै महिन्यामध्ये 2023 बरोबर 1 वर्षापूर्वी ह्याच त्या इरशाळवाडीवरती दुःखाचा डोंगर, हाच डोंगर, हीच माती, हीच दरड कोसळली होती. आणि इथेच जवळजवळ ती 40 ते 45 घरांची वस्ती. आता तुम्हाला फक्त काही घरांची कौलं तेवढे दिसत आहेत आणि त्यांचं आयुष्य क्षणार्धात पालटलं होतं. चला आपण या साईडनी परत मागे जाऊया. शेवटच्या टप्प्यात गडावरील अर्ध गुहेसारखे असलेल्या कातळी भागात येऊन पोहोचलो. आता मी ज्या ठिकाणी बसलोय ना, तो इरशाळगडाचा शेवटचा टप्पा तुम्ही म्हणू शकता. म्हणजे जर तुम्ही प्रस्तारोहण म्हणजे जे रॅपलिंगचं जे स्किल आहे ते वापरून जर जायचं असेल तर तुम्ही हाही गडावरती जाऊ शकता चढून. मात्र जर तुमच्याकडे त्या गोष्टी नसतील आणि त्या टेक्निकल गोष्टी नसतील तर शेवटचा टप्पा हाच आहे जिथे आपण येऊ शकतो विदाऊट रोप. या गडाचा इतिहास जर सांगायचा गेला तर तसा इतिहास हा फारसा सापडत नाही आपल्याला. म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी हा परिसर जो होता, जो ज्यावेळी जिंकला होता, त्यावेळेला कदाचित हा गड त्यांनी ताब्यात घेतला असेल. तुम्ही ह्या किल्ल्याला म्हणजे असं गड असं म्हणू नाही शकत जर तुम्ही बघायला गेलात तर, कारण इथे आपल्याला कुठल्याही प्रकारचे वाडे, तटबंदी या गोष्टींचे अवशेष आपल्याला इथे पाहायला भेटत नाहीत. त्यामुळे आजूबाजूच्या प्रदेशावरती लक्ष ठेवण्यासाठी ज्या प्रकारचे गड आपल्या स्वराज्यात होते त्यातलाच हा गड असावा. पण पाण्याच्या टाक्या आपल्याला इथे बघायला भेटतात. त्यानंतर आत्ता मी जिथे बसलोय तिथे सुद्धा असे छोटे छोटे आपण मृगगडावरती जसे पिन होल्स बघितले होते तसे पिन होल्स सुद्धा इथे बघायला भेटलेत. तर कदाचित टेळणीसाठी किंवा काही लोक जे गडावरती राहिले असतील त्यावेळी वास्तव्य करत असतील, मग त्यांची संख्या कदाचित कमी असेल, 5, 10, 15, तर त्यांच्या राहण्याच्या निवाऱ्याच्या सोयीसाठी सुद्धा इथे आपल्याला आपण तो अंदाज लावू शकतो की ते असू शकतात. बघायला गेलं तर आजचा दिवस सुरुवातीपासून बघितलं तर आम्ही साधारण 7 वाजता पनवेलवरून निघालो होतो आणि इथे आल्यानंतर अशा काही घटना किंवा अशा गोष्टी आपल्याला कळत गेल्या की इरशाळवाडीमध्येच राहणारे जे 2 जण होते, ज्या 2 व्यक्ती होत्या त्या आपल्याला भेटल्या. त्यांचं थोडंसं मनोगत मी तुम्हाला दाखवलं आणि जसं मी म्हटलंही त्यांनी संपूर्ण ती कहाणी जी गेल्या वर्षी घडली होती ती आम्हाला सांगितली. त्यांच्या डोळ्यामध्ये त्या गोष्टी जेव्हा समजल्या, जाणवल्या, तेव्हा अतिशय वाईट वाटलं. कारण त्यांनी जे अनुभवले, त्यांनी जे अनुभव घेतलेले होते त्या काळामध्ये ते फक्त त्यांनाच माहिती आहे. ते मी एक्सप्लेन नाही करू शकत, पण मात्र मला त्यांच्या डोळ्यामध्ये ते दिसले. की अजून एक घटना अशी घडली की आम्ही तिथून येत होतो, म्हणजे पाण्याच्या टाकीपासून जी शिडी तुम्हाला दाखवली त्या शिडीच्या थोड्या वरती आलो, म्हणजे जस्ट नेड्याच्या खाली. तर एक घटना अशी होती की पुण्यावरनं काही ट्रेकर्स मंडळी आली होती, 5-6 जणांचा ग्रुप होता. त्यातला एक मुलगा हा आडवाटेने, म्हणजे आता इथे बरोबर खाली खरी जी वाट आहे गडावरती येण्याची, जी रेग्युलर वाट आहे, जी मळलेली वाट आहे, ती बरोबर बॅक साईडला आहे. तर ज्या वाटेने आपण आलो तर तिथून येण्याच्या ऐवजी तो दुसऱ्या वाटेने येण्याचा प्रयत्न करत होता. आणि अशा प्रकारचं वेडं धाडस तो का करत होता मला कळलं नाही. त्यांनी मला सांगितलं त्याच्यामध्ये की तो वेगवेगळ्या किल्ल्यांवरती जातो या अगोदर आणि तिथे अशा नवीन वाटा एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करत होता. तो त्याचा प्रश्न आहे. मात्र अशा गोष्टी करत असताना कुठेतरी आपल्याला त्या गोष्टींचं भान राखलं पाहिजे की आपल्याला नवीन गोष्टींची, नवीन जागांची माहिती नसते, तरी पण अशा प्रकारचं वेडधाडस करता कामा नये. असो तो त्याचा भाग. मात्र त्याला आम्ही तिथून रोपनी वरती काढला. तर अशा प्रकारचं वेडधाडस नक्की करू नका. बाकी हा किल्ला खूप सुंदर आहे. आता पावसाळी वातावरण चालू झालेलं आहे. आता जर तुम्ही बघितलं तर पूर्ण समोर धुकं आहे आणि आता धुक्यात छान वाटते, भारी वाटते. इरशाळगड खूप पनवेलपासून साधारण एक 20 किलोमीटर अंतरावरती हा गड आहे. नक्की या भेट द्या या किल्ल्याला. आणि जर पावसाळ्यात आलात तर वरती येताना जर शेवाळी असेल तर थोडंसं जपून या, सावधानता बाळगूनच या नक्कीच. तर मित्रांनो, पहिल्यांदा मी आपल्या वाचन भ्रमंती या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारे दुर्ग भ्रमंतीचा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतोय. पहिला प्रयत्न आहे. कसा वाटतो तो नक्की सांगा. तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. आणि जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण वाचन भ्रमंती चॅनलवरती ऐतिहासिक गोष्टींचे दाखले देणारे व्हिडिओ टाकतच असतो, पण त्याचबरोबर आपण अशा प्रकारे दुर्ग भ्रमंतीचे सुद्धा व्हिडिओ टाकण्याचा यापुढे कन्सिस्टंटली प्रयत्न करू. तर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ यापुढे बघायला भेटतील नक्कीच.
सह्याद्रीतील ही भ्रमंती मनात साठवून निसर्गाच्या साक्षीनेच गड उतरायला सुरुवात केली.